मित्रांनो, मी पांडुरंग काकडे पाटील, तुमचा मित्र, पुन्हा एकदा नव्या विषयावरती बोलण्यासाठी आपल्या समोर आहे. विषय खूप नाजूक आणि खूप काळजी करण्यासारखा विषय आहे की सुसंस्कृत पिढी आपण कशी घडवाल. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, आपण ज्यावेळेस आपल्या मुलावरती कसे संस्कार करतोय त्यावरती अवलंबून आहे की आपली पुढची पिढी जी आहे ती कशी घडेल. कारण आपण नेहमी पाहतोय की आजकाल जे सोशल मीडिया आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाचं जे काही वाढतं पर्व आपण पाहतोय की त्यामध्ये अनेक जण त्या सोशल मीडियाच्या आहारी गेलेत आणि त्यापासून मुलंही आपली दूर नाही आहेत. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जर आपण पाहायला गेलं की मोबाईल ऑडिक्शन एवढं वाढलंय की त्याचं प्रमाण मुलांमध्ये पण खूप जास्त प्रमाणात दिसून येतं. कारण सगळ्यात महत्त्वाचं कारण हेच आहे की आपण मुलांना ज्यावेळेस एखादा मुलगा हट्ट करत असेल त्याला कुठेतरी शांत बसवण्याचा प्रयत्न करतो. ती लहानपणापासून आपण त्याला सवय लावतो, ह्या मोबाईल घे आणि शांत बस. पण त्याच्यामध्ये जर एकदा त्याला त्या मोबाईलची सवय लागली तर त्या नवीन गोष्टी त्यामध्ये असतात. आणि आज 6वी 7वी 8वीच्या मुलांच्या हातामध्ये मोबाईल आहे, अँड्रॉइड मोबाईल आहे, आणि त्याच्यामध्ये त्यांना मग ते सोशल मीडिया, मग फेसबुक असेल, व्हॉट्सॲप असेल, अशा अनेक गोष्टी आपल्याला त्या मुलांच्या मोबाईलमध्ये आढळून येतात. त्याचं सर्वात महत्त्वाचं जर कारण आपण शोधायला गेलं तर या सर्व गोष्टीला पालक जबाबदार आहेत. कारण ज्यावेळेस मुलगा शाळेमध्ये जातो, शाळेमध्ये गेल्यानंतर जर त्याला कुठला अभ्यास त्या ठिकाणी दिलेला असेल, होमवर्क असेल, आणि घरी आल्यानंतर जर तो विचारत असेल आईला की आई मला जरा हे गणित सोडवून देतेस का, तर आई बोलते बाळा थांब जरा, मी फेसबुकवरती बिझी आहे, पप्पांकडे जा. पप्पांकडे गेल्यानंतर पप्पाला जर दाखवलं की पप्पा मला एवढं गणित सोडवून द्या, जरा मला अडचण आहे, तर पप्पा म्हणतात एक 5 मिनिट थांब जरा, मी व्हॉट्सॲपवर आहे. खूप विचार करण्यासारखी गोष्ट आहे की आपण, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की मुलं मोठ्यांचं अनुकरण करतात. मग जर आपणच मुलांसमोर जर व्हॉट्सॲप आणि फेसबुकवर जर जास्त प्रमाणामध्ये जर त्याचा वापर करत असू तर मुलांनी केला तर त्याला आपण त्यांना दोषी ठरवायचं नाही. कारण त्याला सर्वात महत्त्वाची गोष्ट आपण दोषी आहोत. ज्या गोष्टी आपण करतो त्याच गोष्टी तर मुलं करणार आहेत. म्हणजे जे पेरलं तेच उगवणार आहे. आपण जसे वागतो ना, आपल्या घरामध्ये वागताना आपण सगळ्यात मोठी गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे की आपण अशा काही गोष्टी करायला पाहिजेत की ज्या गोष्टी आपली पुढची पिढी आपण त्यांना देऊ शकतो, अशाच गोष्टी करा. उदाहरणार्थ जर बोलायचं म्हटलं तर मला जर वाटत असेल किंवा आपल्याला जर वाटत असेल का आपल्या मुलांनी मस्तपैकी सिगारेट ओढावी, तर आपण त्यांच्यासमोर सिगारेट ओढली तर ते पण तेच अनुकरण करणार आहेत. मग जर आपल्याला वाटत असेल ना तर आपल्या मुलांनी कुठंतरी या गोष्टीपासून दूर जायला पाहिजेत. या अशा गोष्टी आपण मुलांसमोर करायला नाही पाहिजे. त्यांच्यावरती संस्कार करताना सर्व गोष्टी या शाळेतील शिक्षकच जबाबदार असतील असं नाहीये. कारण शिक्षक पुस्तकाच्या बाहेर जाऊन जास्त त्यांना वेळ देऊ शकत नाहीत आजची परिस्थिती पाहिली तर. तरी बऱ्या अर्थाने ते त्या ठिकाणी अनेक चांगल्या गोष्टी शाळेमध्ये शिकवल्या जातात. आणि खऱ्या असताना ज्या गोष्टी शाळेमध्ये शिकवायला पाहिजेत त्या गोष्टी शाळेमध्ये न शिकवल्या जातात. कारण त्यांनाही बंधनं आहेत, अभ्यासक्रम आहे, त्या अभ्यासक्रमाच्या बाहेर जाऊन ठराविक शिक्षक असतील ते जे करत असतील. पण सगळ्यात मोठी जबाबदारी शाळेतून मुलगा घरी आल्यानंतर आपण आपल्या घरामधलं वातावरण जर कसं आहे हे पाहायचं, आपण त्यामध्ये लक्ष दिलं पाहिजे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मी सांगितलं की जसं पेरलं तसं उगवतं. जर आपण आपल्या आईवडिलांशी जर आदराने वागत असू तर आपली मुलं आपल्याशी आदराने वागतील अशी अपेक्षा बाळगायला अडचण नाही. जर आपणच आपल्या आईवडिलांशी जर व्यवस्थित वागत नसू किंवा आपल्या नातेवाईकांशी घरातलं वातावरण जसं असेल ना त्याचनुसार सगळी मुले घडली जातात. या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मला या ठिकाणी नमूद करायची आहे की उदाहरण जर द्यायचं म्हटलं तर एखादा वडील असतील, जर वडील जर संध्याकाळी जर येताना जर घेऊन येत असतील आणि हे जर मुलगा किंवा मुलगी जर त्या ठिकाणी जर पाहत असेल तर अनावधानानं त्याच पद्धतीचे संस्कार त्या मुलावरती होतात. ती मुलंही आपल्याला त्या पद्धतीनं ट्राय करतात की नाही, जर वडील घेतात ठीक आहे, ट्राय करायला काही अडचण नाही. मग अशाच पद्धतीनं मुलं व्यसनाच्या अधीन जातात, आहारी जातात. आणि जी होणारी जी सुसंस्कृत पिढी आहे त्याच्यामध्ये आपल्याला कुठेतरी या ठिकाणी एक वेगळी दरी निर्माण होते, नातेमध्ये दरी निर्माण होते. आपण आपल्या पत्नीशी वागताना कसं वागलं पाहिजे, आपण आपल्या आईवडिलांशी वागताना कसं वागलं पाहिजे, मुलांसमोर कसं वागलं पाहिजे, या गोष्टीचं सर्वात महत्त्वाची भान आपण या ठिकाणी घरामध्ये वागताना ठेवलं पाहिजे. आणि जर आपण घरामध्ये जर चुकीचं वागत असू आणि जर आपण अपेक्षा ठेवत असू की आपली पिढी, पुढची पिढी मुलांनी व्यवस्थित व्हावं, तर चुकीचं आहे. कारण आपण जर व्यवस्थित वागलो तरच पुढची पिढी त्या ठिकाणी व्यवस्थित होईल असं मला या ठिकाणी वाटतं. धन्यवाद.